टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दाल पालक। त्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। आणि आता हे मसाले आपण बारीक करून घ्यायचे। थोडेसे शेंगदाणे, 5-6 हिरव्या मिरच्या, लसूणच्या 7-8 पाकळ्या, थोडंसं खोबरं आणि जिरे हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत। आता हे बारीक करून घेतलेलं आहे मी या पद्धतीने। आणि आपल्याला ही भाजी कुकरमध्ये करायची आहे। त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। इथे तुरीची आणि मुगाची दोन्ही डाळ अशा मिक्स करून घेतल्यात मी। आणि हा बारीक चिरलेला पालक आपण कुकरमध्ये टाकायचा आहे। आणि आता आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत। त्यामध्ये थोडीशी हळद, पाव चमचा हळद आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि जो आपण मसाला बारीक केलेला आहे मिक्सरवरती तो पण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। असं पाणी टाकून मी मिक्स करून घेतला आहे आणि तो आपण कुकरमध्ये टाकून घेत आहोत। ही भाजी आपण एकदम कमी तेलामध्ये बनवणार आहोत। आता हे आपल्याला झाकण लावून शिजू द्यायचं आहे। 3 शिट्ट्या करायच्या आहेत। हाय फ्लेमवरती 1 शिट्टी आणि 2 लो फ्लेमवरती शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। आपला कुकर झालेला आहे। डाळ आणि पालक दोन्हीही छान शिजलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण म्हणजे डाळ आणि पालक दोन्ही छान एकजीव करायचे आहे। त्यासाठी मी रवीच्या साहाय्याने हे असं मिसळून घेते आहे, बारीक करून घेत आहे। तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरचा वापर करू शकता। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी इथे एक पॅनवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला लसूण, थोडंसं हिंग आणि 2 सुक्या लाल मिरचीचे तुकडे अशी फोडणी करून घेतलेली आहे। आता ही फोडणी आपण भाजीवरती घालून घेऊया। आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत 5 ते 10 मिनिटं। आपली पालकची भाजी रेडी झालेली आहे। खूपच टेस्टी, चवीला खूप अतिशय सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही ही भाजी पोळी, भाकरी, भात याबरोबर खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।